नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या प्लॅटफॉर्मवर मी स्वागत करतो. तर बघा, आजच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये MMPचं आपण सेकंड लेक्चर बघणार आहे. ओके, तर लास्ट लेक्चरमध्ये काय झालं होतं ना, की आपण स्टॉप कुठे झालो होतो, ऑर्डर आणि डिग्री. ओके, लास्टली आपण डिग्री ऑर्डर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर रॅडिकल्स किंवा त्याला आपण फ्रॅक्शनल पार्ट्स म्हणतो ते जर प्रेझेंट असतील तर त्यांना रिमूव्ह करून आपण गिवन डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर आणि डिग्री फाइंड आउट करू शकतो. तर बघा आता जो काही आपण आता ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन शिकणार आहे, ठीक आहे. मी पहिलेच सांगितलं की आपण आपल्या कोर्समध्ये पूर्ण सिलेबसमध्ये ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनच शिकणार आहे. तर या ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे परत दोन टाईप्स पडतात बघा. ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन. ओके, परत याचे दोन टाईप्स पडतात बघा. पहिला, दुसरा. ओके, तर बघा, पहिला टाईपला म्हणूया आपण लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि सेकंडली इझी नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, पहिला लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि नॉन लिनियर. आता हे जे काही आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे टाईप्स पाडून राहिलो, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, नॉन, तर कोणत्या बेसिसवर पडत आहे. ओके, तर बघा, याचा बेस आहे नंबर ऑफ डिग्री. ओके, डिग्री. ओके, आपण ऑर्डर डिग्री आपण मागील लेक्चरमध्येच शिकलेला आहे. तर नंबर ऑफ डिग्रीज, ओके, नंबर ऑफ डिग्रीजवर आपण ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचे दोन टाईप्स पडत आहे. ओके, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आणि नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर बघा, लिनियर डिफरन्शियलचे आपण 2-3 की पॉईंट्स लिहून घेऊया आणि नॉन लिनियरचे. तर बघा, पहिला की पॉईंट आहे की लिनियरमध्ये ऑर्डर एन म्हणजे एनी नॅचरल नंबर, 1 अप टू 1 टू एनी. ओके, 1 2 3 4 काही पण चालतो. आणि बघा, आणि परत पहिला पॉईंट नॉन लिनियरमध्ये इथे पण ऑर्डर एन चालते. अच्छा, म्हणजे दोन्ही पॉईंट कॉमन आहे, दोन्ही पॉईंट दोघांमध्ये कॉमन आहे की गिवन डिफरन्शियलचे इक्वेशनची ऑर्डर एन, एकपासनं काही. ओके, अनंत. ओके, त्यानंतर बघा, लिनियर डिफरन्शियल इक्वेशनचा सेकंड पॉईंट की यामध्ये बघा डिग्री पाहिजे 1. म्हणजे आता इथं आपल्याला लक्षात येतं नंबर ऑफ, आपण म्हटलं ना की कोणत्या बेसवर दोन टाईप्स पडत आहे. ओके, तर नंबर ऑफ डिग्री बघा, इकडे डिग्री 1 आणि इकडे बघा डिग्री ग्रेटर दॅन 1. म्हणजे एक सोडून बाकी सगळे असा जर डिफरन्शियल इक्वेशन असेल तर तो कोणता राहणार, नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तर एक एक्झाम्पल घेऊन घेऊया बघा, एक एक्झाम्पल घेऊन घेऊया. अतिशय सोपं आहे, अतिशय इझी आहे. जर आपण एक एक्झाम्पल बघितलं यामध्ये तर तुम्हाला गोष्ट लक्षात येऊन जाईल. तर बघा, यामध्ये बघूया d2y dx² प्लस 5 टाइम्स dy dx प्लस 6 = 0. बघा, जी काही वरची पॉईंट्स दिलेली आहे मी ती सॅटिस्फाईड करते की नाही बघा. सर्वप्रथम तर ते महत्त्वाचं आहे. बघा, ऑर्डर काय पाहिजे, एन पाहिजे. ठीक आहे. बघा, हा गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन डिफरन्शियल टर्म्स तुम्ही बघू शकता. कोणता बघा, पहिला फर्स्ट ऑर्डरचा, हा फर्स्ट ऑर्डर आणि हा सेकंड ऑर्डर. तर मग हायेस्ट ऑर्डरचा टर्म कोणता आहे, सेकंड ऑर्डर. म्हणून याची ऑर्डर किती झाली, 2 झाली. ठीक आहे, यांनी ऑर्डर एन म्हटलं आहे म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही. डिग्री किती म्हटलं आहे, 1. हां, सेकंड ऑर्डर जो डिफरन्शियल इक्वेशन होता जिथं आपण ऑर्डर काढली त्याची डिग्री तुम्ही बघू शकता किती आहे, 1 आहे. डिग्री किती आहे, 1 आहे. म्हणजे हा जो काही गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे हा लिनियर डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता आपण नॉन लिनियरचं बघूया. बघा, नॉन लिनियरचं बघा, d2y dx² प्लस 5 टाइम्स y dy dx प्लस y = 0. सॉरी हां, याचा होल स्क्वेअर. ठीक आहे, सर्वप्रथम आपण ऑर्डर बघूया. बघा, हायेस्ट ऑर्डर डिफरन्शियल टर्म ही आहे. ओके, याची ऑर्डर 2 आहे म्हणजे ऑर्डर 2 आहे. ऑर्डर इथे एन चालते म्हणजे काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता बघा हायेस्ट ऑर्डर जो डेरिव्हेटिव्ह होता त्याचा पॉवर किती आहे 2 आहे म्हणजे याची डिग्री किती आहे रे
डिग्री किती आहे 2 अँड विच इज दॅट इज ग्रेटर दॅन 1. 2 आहे म्हणजे किती आहे ग्रेटर दॅन 1. ग्रेटर दॅन 1 जर कंडिशन सॅटिस्फाईड करत तर तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशन कोणता तो ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन कोणता राहतो रे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला काही प्रॉब्लेम यायला नको. बघा आणखी परत आपल्याला याचे की पॉईंट्स लिहून घ्यायचे. बघा सर्वप्रथम मी लिहून घेतो. coefficients must be either constant or function of independent variable. ओके, बघा काय म्हटलं या पॉईंटमध्ये कोइफिशियंट मस्ट बी आयदर कॉन्स्टंट ऑर फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. बघा आता हा जो काही एक्झाम्पल होता या एक्झाम्पलमध्ये हा झाला कोइफिशियंट कसा आहे रे कॉन्स्टंट आहे. तर त्यांनी तेच म्हटलं आहे कोइफिशियंट काय पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे. अदरवाईज फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. आता इंडिपेंडंट व्हेरिएबल काय इथे एक्स आहे. ओके, म्हणजे इथे एक्स पण 5x पण राहिला तरी जमलं असतं. ओके, आयदर काय पाहिजे कॉन्स्टंट आयदर फंक्शन ऑफ इंडिपेंडंट व्हेरिएबल. फंक्शन बघायचं इंडिपेंडंट व्हेरिएबल काय एक्स आहे. जर मग एक्स जर कोइफिशियंट जर प्रेझेंट असेल तर तो कोणता झाला रे लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, आता बघा तोच इकडे पॉईंट बघून घेऊया आपण. कोइफिशियंट मस्ट बी constant or function of dependent variable. बघा एक्झॅक्ट याच्या अपोजिट. बघा काय पाहिजे कॉन्स्टंट पाहिजे अदरवाईज फंक्शन ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल. आता इथे बघा डिपेंडंट व्हेरिएबल काय आहे वाय. ओके, बघू शकता बघा 5 टाइम्स वाय. ओके, 5 कॉन्स्टंट होता आणि वाय काय होता फंक्शन ऑफ डिपेंडंट व्हेरिएबल. आला कॉन्स्टंट इंडिपेंडंट व्हेरिएबल. लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट डिपेंडंट व्हेरिएबल नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर अशा प्रकारे जर तुम्ही केले. बघा आणखी आता या याच्यावर नाही का आपल्याला एक नोट लिहून द्यायची. इम्पॉर्टंट नोट आहे बघा. इम्पॉर्टंट नोट आहे बघा. सुरुवातीला आपण नोट लिहून घेऊया. अल्दो डिग्री equals to 1, although degree equals to 1 if the coefficient of function of a dependent variable it is called as non-linear differential equation. बघा ही नोट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. अल्दो डिग्री इज 1 जरी डिग्री 1 राहिली. ओके, इफ द कोइफिशियंट ऑफ फंक्शन इज डिपेंडंट व्हेरिएबल. जर डिपेंडंट व्हेरिएबलचा जर फंक्शन प्रेझेंट राहिला तर त्याला काय म्हणायचं रे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बघा मी तुम्हाला वर लिहून दिलं की नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये डिग्री काय राहते ना ग्रेटर दॅन 1 राहते. ग्रेटर दॅन 1 राहते. ओके, मग सर इथे तुम्ही तर म्हणत आहे नोटमध्ये काय म्हणत आहे डिग्री जर 1 राहिली. ओके, आता डिग्री 1 कशासाठी राहते लिनियर डिफरन्शियल इक्वेशनसाठी काय राहते डिग्री काय राहते इक्वल्स टू 1. ओके, हे बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनसाठी राहते डिग्री 1. नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशनसाठी राहते डिग्री ग्रेटर दॅन 1. परंतु पॉईंट काय म्हणतो ओके
जरी डिग्री 1 राहिली, ओके, जर डिग्री 1 राहिली तर आपल्याला असं वाटतं की तो लिनियर डिफरन्शियल इक्वेशनला जाणार नाही. जरी डिग्री 1 राहिली पण कोइफिशियंट जर डिपेंडंट व्हेरिएबल राहिला, ओके. आता बघा लिनियर डिफरन्शियल इक्वेशनमध्ये कोइफिशियंट काय पाहिजे, इंडिपेंडंट व्हेरिएबल. कोइफिशियंट काय पाहिजे, इंडिपेंडंट. म्हणजे वरच्या एक्झाम्पलमध्ये एक्स होता, ओके, आणि इकडे काय होता, डिपेंडंट व्हेरिएबल वाय होता, आहे की नाही. ती एक्झाम्पल्स लिहून घेऊया आपण, म्हणजे तुम्हाला तिथं लक्षात येईल. ओके, बघा d2y/dx² प्लस 5x dy/dx इक्वल्स टू 0. आता तुम्हाला लक्षात असेल d2y/dx² प्लस 5y इक्वल्स टू 0. बघा बघा, याची पण डिग्री 1 आहे, याची पण डिग्री 1 आहे. मग डिग्री 1 आहे म्हणजे कुठं जायला पाहिजे, लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. तसं नाही होत. का बरं नाही होत, कारण की सेकंड पॉईंट काय चेक करायचं आपल्याला, कोइफिशियंट. बघा कोइफिशियंट इथं कॉन्स्टंट आहे आणि इंडिपेंडंट व्हेरिएबल आहे. बघा कॉन्स्टंट 5 झाला, इंडिपेंडंट व्हेरिएबल x झाला, ओके. इथे बघा, इथे कोइफिशियंट कॉन्स्टंट आहे पण डिपेंडंट व्हेरिएबलचा कोइफिशियंट आहे. जरी डिग्री 1 राहिली पण कोइफिशियंट जर डिपेंडंट व्हेरिएबल जर असेल तर तो कोणत्या फॉर्ममध्ये जातो रे, नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. बघा याचे आपण 1-2 एक्झाम्पल बघूया, म्हणजे तुम्हाला तो पॉईंट क्लिअर होऊन जाणार. d2y/dx² प्लस dy/dx इंटू b प्लस y इक्वल्स टू 0. बघा ऑर्डर 2 आहे, डिग्री 1 आहे. ऑर्डर n आणि डिग्री 1 जर असेल तर लिनियर जातो. परंतु 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 इथे कोइफिशियंट काय आला पुन्हा, डिपेंडंट व्हेरिएबल. डिपेंडंट व्हेरिएबलचा कोइफिशियंट म्हणजे नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. आलं लक्षात. बघा पुन्हा एक घेऊन घ्या, d2y/dx² प्लस 3 टाइम्स y dy/dx इक्वल्स टू 0. बघा परत इथं डिग्री 1 आहे परंतु कोइफिशियंट काय आहे रे, डिपेंडंट व्हेरिएबल. कोइफिशियंट म्हणजे असं लक्षात येतं आहे आपल्याला, ऑर्डर डिग्रीपेक्षा कोइफिशियंट चेक करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कोइफिशियंट जर इंडिपेंडंट असेल तर लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, डिपेंडंट असेल तर नॉन लिनियर. ओके, इंडिपेंडंट लिनियर डिफरन्शियल इक्वेशन, डिपेंडंट नॉन लिनियर डिफरन्शियल इक्वेशन. ओके, तर बघा मित्रांनो, आता आपण काय करणार आहे ना की डिफरन्शियल इक्वेशन्सचे आपण सोल्युशन्स फाइंड आउट करणार आहे. म्हणजे यानंतरचे आपले सगळे लेक्चर्स डिफरन्शियल इक्वेशनच्या बद्दल सोल्युशन्सच फाइंड आउट करा आपल्याला. ओके, म्हणजे जेही काही आपल्याला सेटमध्ये एक्झाम्पल्स येणार सोल्युशन्स सगळे, आता यापुढे सगळे म्हणजे वेगवेगळे प्रकार, वेगवेगळे टाईप्स. ओके, तर बघा फॉर फाइंडिंग द सोल्युशन, तर आपल्याकडे पहिला टाईप आहे, पहिला टाईप व्हेरिएबल सेपरेबल मेथड. व्हेरिएबल सेपरेबल मेथड. तर बघा, तर या व्हेरिएबल सेपरेबल मेथडचा जनरल फॉर्म काय राहणार, म्हणजे की जो डिफरन्शियल इक्वेशन बघून आपण म्हणू शकतो हा व्हेरिएबल सेपरेबलचा फॉर्ममध्ये दिसतो आणि मग व्हेरिएबल सेपरेबलच्या आपल्याला याला मेथड यूज करावं लागणार, ठीक नाही. तर बघा आता हा व्हेरिएबल सेपरेबलचा जनरल फॉर्म बघा, फंक्शन एक्समधला आणि dx, ओके, प्लस ओके फंक्शन वायमधला आणि dy इक्वल्स टू 0. ओके, दिस इज जनरल फॉर्म. ओके, जनरल फॉर्म ऑफ व्हेरिएबल सेपरेबल. ओके, व्हेरिएबल सेपरेबलचा हा काय झाला ना, हा काय झाला जनरल फॉर्म. काय झाला जनरल फॉर्म म्हणजे एक्समधला फंक्शन f(x) म्हणजे फंक्शन इन एक्स, ओके, इंटू dx. ओके, आफ्टर दॅट वायमधला फंक्शन आणि इंटू dy आणि इक्वल्स टू 0. ओके, कंप्लीट इक्वेशन आपल्याला पाहिजे. तर अशा फॉर्मॅटमध्ये जर तुम्हाला गिवन डिफरन्शियल दिलेला असेल, ओके, अशा फॉर्मॅटमध्ये जर गिवन तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन दिलेला असणार, तर याचं सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं. ओके, सोल्युशन काय फाइंड आउट करायचं, डायरेक्ट इंटिग्रेशन. या फंक्शनचं काय करायचं आपल्याला, डायरेक्ट इंटिग्रेशन काय करायचं आपल्याला, डायरेक्ट इंटिग्रेशन. म्हणजे
इंटिग्रल एफ ऑफ एक्स इंटू डी एक्स प्लस इंटिग्रल जी ऑफ वाय इंटू डी वाय इक्वल टू कॉन्स्टंट. आलं लक्षात? ओके. आता हा जो काही कॉन्स्टंट आहे ओके, तर ते तुम्हाला गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये देणार, बाउंड्री कंडिशन्स देणार ओके, किंवा इनिशियल कंडिशन्स म्हणतो ओके. जर गिवन डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जर आपल्याला इनिशियल कंडिशन्स यूज करून जर कॉन्स्टंट फाइंड करायचा राहिला तर आपण ते इझिली फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. तर बघा आता एक एक्झाम्पल आपण करण्याचा प्रयत्न करूया. तर बघा इथे मी एक्झाम्पल घेऊन घेत होतो. बघा एच क्रॉस डी साय बाय डी टी इक्वल्स टू ई टाइम्स साय. ओके. बघा हा गिवन डिफरन्शियल इक्वेशन आहे ओके. तर हा बघायचा की या फॉर्मॅटमध्ये बसतो का. ओके. जरी दिसत नसर ओके, वाटत आहे का तो? वाटत तर नाही आहे, पण बघा मे बी तो आपण जनरल फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा एच क्रॉस डी साय ओके. तर हा साय काय करतो ना, मी इकडे शिफ्ट करतो ओके. तर बघा हा खाली येऊन गेला ओके. राईट हँड साईडला काय राहिलं? ई ओके. आणि त्यानंतर काय केलं मग, हा डी टी इकडे शिफ्ट केला, म्हणजे डी टी काय केलं ना मी, साय या डी साय जवळ शिफ्ट केला ओके. कारण की तीच कंडिशन आहे. बघा फंक्शन आहे, बघा एफ ऑफ एक्स फंक्शन आणि डी एक्स ओके. म्हणजे डी एक्स असेल तर एक्सचं फंक्शन जवळ घ्या, डी वाय असेल तर वायचं फंक्शन त्याच्याकडे नाही ओके. आता इथे काय होतं ना, इथे साय होता, मग याला मी डी सायकडे शिफ्ट केलं ओके. आता बघा आता वाटतो का सेपरेट? म्हणजे इथे फंक्शन काय झाला, 1/साय ओके. एच क्रॉस तर कॉन्स्टंट झाला, कॉन्स्टंटचं आपल्याला काही घेणं नाही ओके. 1/साय इंटू डी साय ओके इक्वल्स टू ई इंटू डी टी. सेपरेट झाले व्हेरिएबल्स, काय झाले सेपरेट. आता व्हेरिएबल सेपरेट झाल्यावर काय करायचं, डायरेक्ट इंटिग्रेशन आलं लक्षात. डायरेक्ट इंटिग्रेशन प्लस कॉन्स्टंट. आता बघा एच क्रॉस काय कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट ऑलवेज इंटिग्रेशनच्या बाहेर, म्हणजे 1/साय डी साय ओके. ई पण काय कॉन्स्टंट बाहेर घ्या, ई बाहेर घेतला, इंटिग्रल डी टी प्लस कॉन्स्टंट सी ओके. एच क्रॉस 1/सायचा इंटिग्रल काय येतो रे, लॉग ऑफ साय ओके इक्वल्स टू ई. इंटिग्रल ऑफ डी टी काय येतो, टी प्लस सी. झालं. हे झालं तुमचं सोल्युशन. बघा इथे आपण एक नवीन गोष्ट शिकलो की इंटिग्रल 1/x इंटू जर डी एक्स असणार तर याचं इंटिग्रेशन काय येते, लॉग एक्स. हे बघा आता एक तुम्हाला एक गोष्ट सांगायची राहिली की आता तुम्हाला डेरिव्हेटिव्ज आणि इंटिग्रेशन या दोन फॉर्म्युलांची अत्यंत गरज भासणार आहे, म्हणजे थ्रूआउट सिलेबस. बघा म्हणजे माझ्या म्हणण्याप्रमाणे जो मॅथमॅटिकल फिजिक्स पेपर आहे ना, हा पूर्ण सब्जेक्टचा हार्ट आहे, हृदय आहे. का बरं आहे? कारण की जे काही आता तुम्ही कोणताही सब्जेक्ट शिका, क्लासिकल शिका, क्वांटम शिका, कॉन्सेप्ट शिकता, परंतु त्यांचे एक्झाम्पल सॉल्व करताना तुम्हाला डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशनच काम पडणार आहे. तर त्यासाठी मी या सब्जेक्टला अत्यंत महत्त्व देतो, कारण की हार्ट आहे, खरंच हार्ट आहे. म्हणजे हा जर सब्जेक्ट जर तुमचा स्ट्रॉंग राहिला ना, मॅथमॅटिकल फिजिक्स, तर बाकीचे सब्जेक्ट्स तुम्ही इझिली कव्हरअप करू शकता. म्हणजे कारण की कसं आहे ना, फायनल सोल्युशन्सपर्यंत पोचायला आपल्याला मॅथमॅटिक्सची फार अत्यंत गरज आहे. त्यामुळे मी हा सब्जेक्ट जास्त करून घेतो आणि मी जास्त इम्पॉर्टंट या सब्जेक्टला याच कारणाने देतो. आलं लक्षात? तर बघा आपण सेकंडली एक्झाम्पल पुन्हा सॉल्व करण्याचा, बघा मी पुन्हा सांगतो, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन्सचे ओके. तुमच्याकडे PDF असेल तर PDF कुठनं तरी घ्या, डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन्सचे फॉर्म्युले घ्या, पूर्ण क्लिअर झाले पाहिजे. म्हणजे मी इथं एक्झाम्पल सॉल्व करत असताना तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे सर की हे नवीनच, तसं सर फॉर्म्युला नवीनच. बघा मला जे फॉर्म्युले वाटतात की तुम्हाला द्यायला पाहिजे ते तर मी सांगणारच. बघा आता जसं इंटिग्रल 1/x dx, तर आपण 11-12 नेहमीच यूज करतो फॉर्म्युला ओके. तर बघा आता आपण सेकंड एक्झाम्पलकडे वळूया. बघा सेकंड एक्झाम्पल, dn/dt इक्वल्स टू -λ इंटू n ओके. व्हेरिएबल सेपरेबलच्या फॉर्ममध्ये वाटत नाही आहे, पण याला आपण फॉर्ममध्ये कन्वर्ट करू शकतो. बघा हा काय आहे ना, हा n आहे ओके.
या एनला आपण डी एन जवळ घेऊन जायचं. काय करायचं, डी एन म्हणजे डी एन डिवायडेड बाय एन. ओके, आता या डी टीला इकडे शिफ्ट करा. ओके, देअरफॉर मायनस लॅम्बडा इंटू डी टी झालं. ओके, इथे फंक्शन काय झाला, फंक्शन झाला 1/n आणि डी एन. तेच तर पाहिजे होतं आपल्याला. इकडे काय झालं, मायनस लॅम्बडा इंटू डी टी. आता इथे भलेही फंक्शन ऑफ टी नाही आहे, परंतु त्याचा इंटिग्रल घेता येतो ना आपल्याला, त्याचा इंटिग्रल घेता येतो. आता काय करायचं आहे, नेक्स्ट स्टेप इंटिग्रल प्लस सी. 1/nचा परत इंटिग्रल लॉग एन इक्वल्स टू मायनस लॅम्बडा काय कॉन्स्टंट, इंटिग्रल डी टी प्लस सी. देअरफॉर मायनस लॅम्बडा इंटिग्रल ऑफ डी टी टी प्लस सी. देअरफॉर लॉग एन इक्वल्स टू, दिस इज युअर सोल्युशन. लॉग एन इक्वल्स टू मायनस लॅम्बडा इंटू टी प्लस सी. म्हणजे अतिशय इझी एक्झाम्पल्स आहे. म्हणजे एनीबडी कॅन डू इट. म्हणजे भरपूर काही अशी मेथड किंवा हे काही आपल्याला गोष्टी फॉलो करायच्या. सिम्पल मेथड आहे. जस्ट काय करायचं आहे, व्हेरिएबल सेपरेट करायचं आहे तुम्हाला. व्हेरिएबल सेपरेबल नावातच सगळं दडलेलं आहे. व्हेरिएबल सेपरेट करा, डायरेक्टली इंटिग्रेशन फॉलो करा. ओके, तर बघा आपण पुन्हा बरेचसे एक्झाम्पल आपल्याला बघता येणार. तिसरा एक्झाम्पल घ्या बघा, dy बाय dx इक्वल्स टू मायनस एक्स इंटू वाय इक्वल्स टू सोल्युशन. बघा आता बघा, या वायला आपण काय करू, इकडे घेऊन जाऊ. ओके, लेफ्ट हँड साईडला. या डी एक्स ला राईट हँड साईडला शिफ्ट करू. म्हणजे काय झालं, वाय इंटू डी वाय इक्वल्स टू मायनस एक्स इंटू डी एक्स. व्हेरिएबल काय झाले, सेपरेट. त्यानंतर काय करायचं, डायरेक्ट इंटिग्रेशन. इंटिग्रल ऑफ वाय स्क्वेअर बाय 2 इक्वल्स टू इंटिग्रल ऑफ मायनस एक्स. बघा हा मायनस काय झाला, कॉन्स्टंट, तर कॉन्स्टंट बाहेर घेऊन घ्यायचं. इंटिग्रल एक्स डी एक्स प्लस सी. इंटिग्रल मायनस म्हणजे काय, याला आपण जस्ट मायनस इंटू 1 पण लिहू शकतो, ठीक आहे नाही. इंटिग्रल ऑफ एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. मला लक्षात, याला वाय स्क्वेअर बाय 2. याला असं लिहू शकतो आपण सोल्युशन, वाय स्क्वेअर बाय 2 प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 इक्वल्स टू सी. आलं लक्षात. मी काय केलं ना, मायनस एक्स स्क्वेअर बाय 2ला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करून टाकलं. तर बघा असे इझी प्रॉब्लेम्स राहतात. तर हे सगळे प्रॉब्लेम्स तुम्हाला जमले पाहिजे. ओके, तर बघा परत भरपूर सारे एक्झाम्पल्स आहे तुम्हाला सॉल्व करण्यासारखे. बघा 4th नंबरचं, dy बाय dx इक्वल्स टू एक्स डिवायडेड बाय वाय. सोल्युशन. बघा परत वाय इकडे शिफ्ट करा, dx इकडे शिफ्ट करा. म्हणजे वाय इंटू डी वाय झालं इक्वल्स टू एक्स इंटू डी एक्स. व्हेरिएबल सेपरेट, इंटिग्रल प्लस सी. इंटिग्रल वाय स्क्वेअर बाय 2. इंटिग्रल एक्स स्क्वेअर बाय 2 प्लस सी. वाय स्क्वेअर बाय 2 मायनस एक्स स्क्वेअर बाय 2 इक्वल्स टू सी. येतात लक्षात. आपण ही असं इंटिग्रल घेतो, इंटिग्रल एक्स पॉवर एन डी एक्स. याचा काय फॉर्म्युला राहतो, एक्स पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. बस हाच फॉर्म्युला आपण आत्तापर्यंत यूज करतो. येत आहे लक्षात. बघा मी तुम्हाला फॉर्म्युलेज लिहूनच देतो, त्याच्यामुळे तुम्ही चिंतेत पडण्याचं काही कारण नाही. ओके, परंतु तुम्ही पण प्लीज फॉर्म्युलेज फॉलो करा. बघा dy बाय dx वाय स्क्वेअर डिवायडेड बाय एक्स क्यूब. ठीक आहे, काही हरकत नाही. काय करायचं, सोल्युशन. कसं फाइंड आउट करायचं रे सोल्युशन, सर व्हेरिएबल सेपरेट करावं लागणार ना. बिलकुल करावं लागणार बेटा. ओके, वाय काय करायचा, इकडे शिफ्ट करायचा. dx काय करायचा, इकडे शिफ्ट करायचा. बघा 1 बाय वाय स्क्वेअर ओके इंटू डी वाय इक्वल्स टू 1 बाय एक्स क्यूब ओके इंटू डी एक्स. व्हेरिएबल सेपरेट झाले. फंक्शन इन वाय काय आहे, 1 बाय वाय स्क्वेअर. फंक्शन इन एक्स काय, 1 बाय एक्स क्यूब. मग आता काय करायचं रे बाबा, इंटिग्रल प्लस कॉन्स्टंट. ओके, आता बघा इंटिग्रल याला आपण वाय पॉवर -2 इंटू डी वाय लिहू शकतो का रे, का नाही लिहू शकत. एक्स पॉवर -3 लिहू शकतो का रे, का नाही लिहू शकत. प्लस सी. ओके, आता याला कोणता फॉर्म्युला लावायचा, जस्ट यूज दिस फॉर्म्युला. आता बघा इथे एन होता, एक्स पॉवर काय होता, एन होता. इथे काय एक्स पॉवर -3.
तर काय फरक पडणार आहे, प्लस साईन राहू द्या मायनस साईन राहू द्या, फॉर्म्युला तोच लावायचा. ओके, फक्त हा वाय व्हेरिएबलमध्ये आहे. बघा वाय पॉवर एन प्लस वन, एन किती आहे -2 प्लस 1. ओके, डिवायडेड बाय एन प्लस 1, एन किती आहे -2 प्लस 1 इक्वल्स टू एक्स पॉवर एन किती आहे -3 प्लस 1. ओके, एन किती आहे -3 प्लस 1 प्लस सी. ओहो, आता बघा, आता तर एक सिम्पल कॅल्क्युलेशन आहे रे. -2 प्लस 1, वाय पॉवर -1 ओके इक्वल्स टू एक्स पॉवर -2 प्लस सी. ओके, आता बघा, आता याला वाय पॉवर -1ला मी कसं लिहू शकतो रे, 1/y लिहू शकतो. -1 तर ऑलरेडी आहेच. ओके, इथं एक्स पॉवर -2ला कसं लिहू शकतो, 1/x². ओके, -2 तर ऑलरेडी आहेच प्लस सी. झालं, हे झालं तुमचं सोल्युशन. तर बघा असे इझी एक्झाम्पल्स राहतात गड्या, भरपूर इझी एक्झाम्पल्स आहे. ओके, बघा परत एक एक्झाम्पल आपण घेण्याचा प्रयत्न. अत्यंत इझी एक्झाम्पल्स आहे व्हेरिएबल सेपरेबलवरचे. बघा dy/dx इक्वल्स टू y/x. सोल्युशन हा तर फार इझी दिसतो. y इकडे शिफ्ट, dx इकडे शिफ्ट, म्हणजे 1/y dy इक्वल्स टू 1/x dx. शिफ्ट झालं. शिफ्ट नंतर काय करायचं, फक्त इंटिग्रल घ्यायचं. 1/yचं इंटिग्रल log y, 1/xचं इंटिग्रल log x. ओके, प्लस कॉन्स्टंट c. दॅट्स इट. आलं लक्षात. ओके, आता बघा इथे आपण याला असंही सॉल्व करू शकतो. बघा log y इक्वल्स टू log x. ओके, तर या कॉन्स्टंट सीला आपण log c पण लिहू शकतो, कारण की सगळे जे टर्म्स आहे ना ते कशामध्ये आलेलं आहे, लॉगमध्ये आलेलं आहे. ओके, म्हणून कॉन्स्टंट सीला आपण log c लिहू शकतो. आता बघा इथं लॉगची प्रॉपर्टी यूज करायची आपल्याला. log a प्लस log b इक्वल्स टू log ऑफ a इंटू b. लॉगची प्रॉपर्टी. ओके, हा झाला log a, हा झाला log b. काय लिहू शकतो, log ऑफ a इंटू b. aच्या जागी x आहे, bच्या जागी c आहे. log ऑफ y इक्वल्स टू. ओके, आता काय झालं, आलं लक्षात. log गेट कॅन्सल, y इक्वल्स टू x इंटू c. म्हणजे सोल्युशन या फॉर्ममध्ये पण राहू शकतो, या फॉर्ममध्ये पण राहू शकतो, कारण की कसं आहे ना, आपल्याला ऑप्शन्स शोधायचे राहतात. ओके, तर ऑप्शनमध्ये मे बी ते हे देत नाही, हे देणार, किंवा हा नाही देणार, हा देणार. म्हणून आपल्याला म्हणजे जसं ऑप्शन आहे तसं तुम्हाला मोल्ड करावं लागेल फायनल सोल्युशन. ओके, बघा डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व करत असताना हे फॉर्म्युलेज तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे. हे जे मी फॉर्म्युलेज लिहून दिलं इम्पॉर्टंट 1 2 3 अत्यंत महत्त्वाचे. बघा इंटिग्रल जर खाली फंक्शन प्रेझेंट आहे आणि त्या फंक्शनचा वर जर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, तर त्या फंक्शनचं इंटिग्रल ते log x. ओके, सपोज सेकंड फॉर्म्युला बघा, रूटमध्ये एखादा जर फंक्शन प्रेझेंट असणार आणि त्या फंक्शनचा जर वर डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट असणार, तर त्याचा इंटिग्रेशन येते (2√f(x). ओके, आणि बघा जर फंक्शन प्रेझेंट आहे, ओके, आणि त्याच्या साईडलाच जर फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह प्रेझेंट आहे, ओके, एफ प्राईम इथे एफ प्राईम काय डिनोट करत आहे, एफ प्राईम म्हणजे काय, एफ डॅश म्हणा किंवा एफ प्राईम म्हणा. ओके, तो डिनोट काय करतं, डेरिव्हेटिव्ह. ओके, जसं की डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो आपल्याला माहीत आहे, कॉस एक्स येतो. आता हा कॉस एक्स काय झाला, प्राईम. ओके, या फंक्शनचा. ओके, इथे एफ ऑफ एक्स हा फंक्शन होता, इथे एफ प्राईम ऑफ एक्स कॉस एक्स फंक्शन आहे. ओके, तर अशा प्रकारे हे तिन्ही फॉर्म्युलेज बघा. याचं काय येणार मग 1/2 आणि फंक्शनचा स्क्वेअर आणि प्लस. तर बघा आता जो काही पहिला एक्झाम्पल घेतला होता इथे बघा, सपोज याचं एक्झाम्पल असं बघा, खाली सपोज साइन एक्स प्रेझेंट आहे, ओके, आणि वर कॉस एक्स प्रेझेंट आहे. याचं आपल्याला आता इंटिग्रल असं बघितलं तर असं वाटतं हा सॉल्व्ह होणार की नाही, पण एकदम इझी आहे. बघा साइन एक्स काय झाला, फंक्शन. आता साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला, एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे फंक्शन खाली प्रेझेंट आहे आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे, म्हणजे लॉग ऑफ फंक्शन. एफ ऑफ एक्स म्हणजे काय, फंक्शन काय बघा, इथं हा झाला एफ ऑफ एक्स. ओके, इथे हा झाला एफ प्राईम ऑफ एक्स. फंक्शन काय आपल्याकडं, एफ ऑफ लॉग ऑफ साइन एक्स. हा झाला त्याचा इंटिग्रेशन. इथे लक्षात. बघा सेकंड फॉर्म्युला कसा यूज करायचा, हा फॉर्म्युला इंटिग्रल रूट साइन एक्स, ओके, कॉस एक्स इंटू डी एक्स. ओके,
रूट एफ ऑफ एक्स, हा काय झाला रूट एफ ऑफ एक्स. ओके, हा झाला एफ प्राईम ऑफ एक्स, कारण की साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतं अगेन कॉस एक्स. तर काय लिहायचं टू रूट ऑफ दॅट फंक्शन. फंक्शन काय येते साइन एक्स, अशा प्रकारे. ओके, आणि हा बघा हा फॉर्म्युला बघा, हा फॉर्म्युला बघा, इंटिग्रल साइन एक्स, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स डी एक्स इक्वल्स टू. ओके, हा झाला एफ ऑफ एक्स. ओके, हा झाला एफ प्राईम ऑफ एक्स, फंक्शन आणि फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. तर काय करायचं 1/2 फंक्शनचा स्क्वेअर, फंक्शन काय साइन, साइन स्क्वेअर ऑफ एक्स प्लस सी. बघा हे फॉर्म्युले जेवढे इम्पॉर्टंट आहे, कारण की मी जर तुम्हाला यावर वर्कशीट जर देणार ना, तर हेच 3 फॉर्म्युले तुम्हाला यूज करायचे, हेच 3 तुम्हाला फॉर्म्युले यूज करावा लागणार. अत्यंत इम्पॉर्टंट आहे. मी जे जे फॉर्म्युलेज देणार ते फॉर्म्युलेज डिक्टेक्ट करत जायचे. ओके, आणि जे काही आपण हे व्हिडिओज तुम्हाला रेकॉर्ड करून मी पाठवत आहे, तर छानपैकी याची नोट्स प्रिपरेशन करत जा. ओके, म्हणजे जवळजवळ आपला 30 ते 40 मिनटाचा रेकॉर्डेड व्हिडिओ राहत जाणार. ओके, व्हिडिओ बघता बघता पण करू शकता किंवा कोणी पूर्ण बघून पण करू शकता. माझ्या मते पूर्ण व्हिडिओ बघून घ्यायचा. ओके, त्यानंतर मग तुम्हाला स्क्रीन तर आहेच, मग एक एक स्क्रीन बरोबर घ्यायची, डिक्टेक्ट करत जायचं. आणि जे काही मी पहिल्यांदा सपोज आता व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मॅट मी समजून सांगितलं. ओके, तर मग त्याचे एक्झाम्पल्स त्या नोट्समध्ये तुम्ही स्वतःहून सॉल्व्ह करून बघायचे. म्हणजे एकदा तुम्ही बघितला, एकदा स्वतःहून सॉल्व्ह करून बघितला, म्हणजे 2दा तो तुमच्या डोळ्याखालनं गेला. बघा म्हणजे एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे की तुम्हाला विचारच नाही करायचा, फक्त हात चालला पाहिजे. हां, व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मॅट दिसला, बस हा इकडं गेला, हा इकडं आला, मग इंटिग्रेशन केलं, मग प्लस सी केलं, मग डायरेक्ट इंटिग्रल केलं. हात चालला पाहिजे. माझी एवढी प्रॅक्टिस झालं आहे, विचार करण्याचं काही कामच नाही. बस जस्ट तो जर माझ्या डोळ्यापुढे आला, फॉर्मॅट एकदम तो क्लिक होऊन जाते. फॉर्मॅट क्लिक झाला का जस्ट हात आपला चालला पाहिजे, बस एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे. आलं लक्षात? तर बघा आता परत आपण काही एक्झाम्पल्स बघूया. ओके, बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट अगेन, इंटिग्रल डी एक्स बाय एक्स सॉरी इंटिग्रल कशाला येत आहे, इंटिग्रल नाही पाहिजे ना. डी एक्स बाय एक्स इक्वल्स टू टॅन वाय डी वाय. ठीक आहे. अरे हा तर डायरेक्टली व्हेरिएबल सेपरेबल फॉर्ममध्ये दिसत आहे बघा. हा झाला फंक्शन इन एक्स, हा झाला डी एक्स. ओके, टॅन वाय झाला फंक्शन इन वाय, हा झाला डी वाय. ठीक आहे, इंटिग्रल डायरेक्ट इंटिग्रल प्लस. ठीक आहे, 1/x, 1/x इंटिग्रल लॉग ऑफ एक्स, याचा फॉर्म्युला वर लिहून दिला. इंटिग्रल आता टॅन वाय, टॅन वायचं इंटिग्रल काय येणार, टॅन वायचं इंटिग्रल काय येणार, सिम्पल आहे. बघा टॅन वायला काय लिहू शकतो आपण, साइन वाय बाय कॉस इंटू डी वाय प्लस. ओके ओके, टॅन एक्सला काय लिहू शकतो आपण, साइन एक्स बाय कॉस एक्स, ट्रिग्नोमेट्रिक. ओके, आता बघा कॉस वाय झाला फंक्शन. ओके, आता बघा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय कॉस वाय. कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह काय येते रे, मायनस ऑफ साइन वाय. बघा मी सगळे फॉर्म्युलेज लिहूनच देत आहे. कॉस वायचा डेरिव्हेटिव्ह काय ते मायनस साइन वाय. बघा फंक्शन खाली आहे. ओके, जर आपण इथं मायनसची साईन, बघा मी इथे दिली मायनसची साईन, इथे पण दिली मायनसची साईन. काय केली मी ॲडजस्ट. आता 2दा का बरं साईन दिली, ओके 2दा का बरं साईन दिली, कारण की साईन ॲडजस्ट झाली पाहिजे ना. मायनस मायनस काय होते मल्टिप्लिकेशनमध्ये, मायनस इंटू मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये काय होते रे प्लस होते. ओके, म्हणजे सुरुवातीला तो प्लस होता. ओके, म्हणून आपण 2 वेळा आपलं साईन काय केलं ॲडजस्ट. जसं की सपोज मी इथं 2 दिला असता, तर मला 2 आणि 1/2 लिहावं लागलं असतं, म्हणजे ॲडजस्ट करावं लागणार ना मला. ओके, तर आता बघा फंक्शन काय आहे इथे, फंक्शन आहे एफ ऑफ वाय. ओके, मग या एफ ऑफ वायचं इथं एफ प्राईम वाय प्रेझेंट आहे ना, कारण की हा झाला एफ ऑफ वाय, हा झाला एफ प्राईम वाय. मग कोणता फॉर्म्युला लावायचा, इंटिग्रल एफ ऑफ एक्स एफ प्राईम ऑफ एक्स डी एक्स. काय फॉर्म्युला आहे, लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. देअरफॉर लेफ्ट हँड साईडला आहे लॉग इक्वल्स टू मायनस log of function. What is the function? Cos of y. Got it? Plus c आहे. ओके, log x. आता बघा हा मायनस इकडे गेला तर प्लस लॉग ऑफ कॉस वाय झाला. ओके, आता मी पहिलेच म्हटलं जर लॉग लॉग जर येत असणार तर सीला तुम्ही लॉग ऑफ सी लिहू शकता. इथे मग लॉगची प्रॉपर्टी लावा, लॉग ऑफ एक्स इंटू
कॉस वाय इक्वल्स टू लॉग ऑफ सी. ओके, प्रॉपर्टी कोणती यूज केली आपण? लॉग ऑफ ए प्लस लॉग ऑफ बी इक्वल्स टू log of a into b. Okay, log get cancelled. What remains? X into cos y equals to c. This is your solution. This is your solution. असा आहे बेटा, असे फॉर्म्युलेस तुम्हाला यूज करता यायला पाहिजे. बघा, परत एक लास्ट एक्झाम्पल बघून घेऊया आपण. म्हणजे जवळजवळ मी अर्ध्या तासाचं तर व्हिडिओ लेक्चर शूट करून तुम्हाला प्रोव्हाइड करण्याचा प्रयत्न करणारच. बघा, सेकंड एक्झाम्पल, dy बाय dx इक्वल्स टू 1 बाय y स्क्वेअर स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. सेपरेट तर करावं लागणार, सेपरेट करावं लागणार. बघा, हा इकडे शिफ्ट करा, हा dx इकडे शिफ्ट करा, म्हणजे 1 बाय रूट 1 मायनस वाय स्क्वेअर इंटू dy इक्वल्स टू 1 बाय इंटिग्रेशन 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. सेपरेट. नाव टेक इट इंटिग्रल प्लस सी. काय इंटिग्रेशन साइन इनवर्स वाय, याचं इंटिग्रेशन साइन इनवर्स एक्स प्लस. बघा, आता सांगतो, आता पुन्हा सांगतो. बघा, डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन इनवर्स एक्स राहते 1 बाय रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर. ओके, बघा, साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो? हा. ओके, आता बघा, उलटी प्रोसिजर आहे. आता बघा, आपण टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड करू इथं. ओके, dx. ओके, आता याचं काय केलं? इंटिग्रेशन केलं. ओके, इथं काय राहिलं मग? साइन इनवर्स एक्स इक्वल्स टू इंटिग्रल 1 बाय रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर इंटू dx. ओके, काय केलं आपण? इंटिग्रेशन घेतलं. ओके, आता बघा, इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह हे दुश्मन आहे, हे एका ठिकाणी कधीच उभी नाही राहत. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाते? दोन्ही कॅन्सल होऊन जाते. म्हणजे फक्त काय राहिलं इथं? साइन इनवर्स एक्स. राईट हँड साईडला काय राहिलं? इंटिग्रल 1 मायनस 1 रूट ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx. ओके, म्हणजे इंटिग्रल ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअरचा फॉर्म्युला काय झाला? साइन इनवर्स ऑफ एक्स. आलं लक्षात? साइन इनवर्स ऑफ एक्स. एक लक्षात घ्या. आता बघा, परत डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो? कॉस एक्स. साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहतो? कॉस एक्स. तर कॉस एक्सचा इंटिग्रल काय राहिला पाहिजे? साइन एक्स. बघा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे? साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे. तर कॉस एक्सचा इंटिग्रल काय राहिला पाहिजे? हा राहिला पाहिजे. उलट. ओके, जसं की बघा, आता टेकिंग इंटिग्रल ऑन बोथ साईड घेतलं तर लेफ्ट हँड साईडला इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होऊन जाते. राईट हँड साईडला काय राहिलं? इंटिग्रल कॉस एक्स इंटू dx. ओके, आलं लक्षात? म्हणजे इंटिग्रल ऑफ कॉस एक्स साइन एक्स. लक्षात आलं? साइन एक्सचा जर डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स राहत असेल तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन काय राहतं? साइन एक्स. बस, हा फॉर्म्युला अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे हे उलट प्रोसिजर आहे, कारण की साइन डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन या दोन्ही अपोजिट पोझिशन आहे. ओके, दे आर एनिमीज टू इच अदर. ओके, म्हणून जर साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स राहत असेल तर कॉस एक्सचा इंटिग्रल साइन एक्स राहते. आलं लक्षात? ओके, तर अशा प्रकारे तुम्हाला, जसं की बघा, लॉग एक्स. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहते रे? 1 बाय एक्स. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहते? 1 बाय एक्स. ओके, मग आता आपण टेकिंग इंटिग्रेशन. आता बघा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय राहते? 1 बाय एक्स. 1 बाय एक्सचं इंटिग्रल काय राहायला पाहिजे? लॉग एक्स. बघा, आता टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड जर घेतलं तर इंटिग्रल आणि डेरिव्हेटिव्ह काय होऊन जाणार? कॅन्सल होऊन जाणार. ओके, म्हणजे लेफ्ट हँड साईडला फक्त काय राहिलं? लॉग एक्स. आणि राईट हँड साईडला इंटिग्रल 1 बाय एक्स इंटू dx. बघा, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह होता 1 बाय एक्स, तर 1 बाय एक्सचं इंटिग्रल काय झालं? लॉग एक्स. ॲपोजिट प्रोसिजर. ओके, ॲपोजिट प्रोसिजर. ओके, तर बघा, परत एक लास्ट एक्झाम्पल घेऊन घेऊया व्हेरिएबल सेपरेबलवर.
तुम्हाला मी यावर वर्कशीट प्रोव्हाइड करणार आणि हे जे मी फॉर्म्युलेट सांगत आहे, या टेक्निक जे मी सांगत आहे ते तुम्ही यूज करायला पाहिजे, अन्यथा नॉट पॉसिबल. ओके ना. सी सेक स्क्वेअर एक्स tan y dx इक्वल्स टू मायनस ऑफ सेक स्क्वेअर y tan x dy. बापरे बापरे, बघितलं तर असं वाटते जीव जातो. जीव वगैरे नाही जात असतो. जब तक हम हैं तब तक आप कुछ भी कर सकते हो. आता बघा, बघा हा फंक्शन इन एक्स आहे, इथं डी एक्स आहे. मग या टॅन वायचं इथं काय काम आहे का? मग याला इकडे शिफ्ट करायचं. हा फंक्शन इन वाय आहे, हा वाय आहे. मग याचं काही काम आहे का? शिफ्ट टॅन वाय इकडे, टॅन एक्स इकडे. बघा आता, सेक स्क्वेअर एक्स डिवायडेड बाय टॅन एक्स इंटू डी एक्स ॲज इट इज इक्वल्स टू मायनस ऑफ सेक स्क्वेअर वाय divided by tan y इकडे shift into dy. Now variable gets separate now. Yeah, what you have to do? Just taking an integration on both side plus a constant. And now see, derivative of पेन चालत नाही आहे. Derivative of tan x sec square x. Derivative of tan x sec square x. सो सेक स्क्वेअरचा इंटिग्रल टॅन एक्स. अरे अपोजिट प्रोसिजर आहे, कितीदा सांगायचं आदला टॅन एक्स. ओके, जर आपण टेकिंग इंटिग्रेशन ऑन बोथ साईड जर घेतलं तर काय होणार? लेफ्ट हँड साईडचा इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह सोबत कॅन्सल होणार. देअरफॉर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स व्हॉट रिमेन्स? टॅन एक्स. अप टू दिस नो प्रॉब्लेम. आता बघा, टॅन एक्सचा झाला फंक्शन इन एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय झाला? म्हणजे टॅन एक्सचा झाला फंक्शन इन एक्स आणि हा काय झाला? एफ प्राईम ऑफ एक्स. एफ प्राईम तर मग इथं प्रेझेंट दिसत आहे. मग जर असेल तर बेटा तुम्हाला काय करायला सांगितलं मी? फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह इंटू डी एक्स. मग काय? लॉग एफ ऑफ एक्स. ओके, म्हणजे लॉग एफ ऑफ एक्स व्हॉट? टॅन एक्स इक्वल्स टू. आता हा मायनस झाला कॉन्स्टंट, याला घ्या इंटिग्रेशनच्या बाहेर. ओके, हे बघा फंक्शन टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर वाय इंटू डी वाय प्लस सी इक्वल्स टू मायनस फंक्शन काय आहे? टॅन वायचा डेरिव्हेटिव्ह वर प्रेझेंट आहे. मग लॉग ऑफ फंक्शन, व्हॉट इज फंक्शन? टॅन वाय प्लस सीला लॉग सी लिहून घ्या, कारण की लॉग येत आहे. जेव्हा लॉग येते तेव्हा लॉग चालू द्यायचं. देअरफॉर लॉग ऑफ टॅन एक्स शिफ्ट करा, याला लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करा, मायनसचा झाला प्लस लॉग ऑफ टॅन वाय इक्वल्स टू लॉग ऑफ सी प्रॉपर्टी log of a plus b, log of a into b, log of a, what is a? Tan x. What is b? Tan y. Very good, very good, very good. On the right hand side, what you have? Log of c, log 8, cancel, what remains? This implies tan x into tan y equals to c. This is your solution. बघा, सेट पास व्हायचा आहे, अभ्यास करावा लागतो. ओके, हे बघा, मी जे आहे तुम्हाला टेक्निक सांगत आहे किंवा मी हे जे फॉर्म्युलेट सांगत आहे हे सगळं उतरून घेत चला आणि रिवाइंड करत राहा. आता हे कसं मी भरपूर दिवसाची प्रॅक्टिस करता, मला माहीत आहे काही अवघड याच्यात वाटत नाही. ओके, परंतु कसं जे लोक पहिल्यांदा करत असतील किंवा जे लोक फ्रेश असतील, आहे की नाही, बघा आपण काय शिकत आहे, पूर्ण डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन हे सगळं 12वीत शिकलेलो आहोत आपण, सगळं 12वीचं बेसिक. ओके, मी जी फॉर्म्युला मी सगळ्या गोष्टी तुम्हाला डिक्टेट करत जाणार, सगळ्याच गोष्टी. ओके, तर यावर मी एक तुम्हाला प्रॉपर व्हेरिएबल सेपरेबलवर एक प्रॉपर वर्कशीट देणार, तर ते तुम्ही सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. तर अशा प्रकारे आज आपला MP चा लेक्चर नंबर 2 संपतोय. ओके, सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी यू इन द नेक्स्ट लेक्चर.